Okay, today we are going to learn about the cockroach, that is the dissection of cockroach. Cockroach, it belongs to the kingdom Animalia, that is the phylum Arthropoda. Cockroach has a digestive system is like the human being, just like midgut, hindgut and foregut. Now I am going to show you a digestive system of cockroach, that is the crop, gizzard, the mastication organ of the cockroach. Now I will explain in Marathi, Hindi or English. Okay. हा जो कॉकरोच आहे याला अमेरिकाना हे जे स्पीशीज आहे त्याच्यामध्ये मोडतं. याचं जीनस जे आहे पेरिप्लॅनेटा, म्हणजे पेरिप्लॅनेटा अमेरिकाना असं त्याला म्हणतो आपण. तर आता याच्यामध्ये जे विंग्स आहे ते वरच्या बाजूला आणि याला समोरच्या बाजूला जे फ्रंटल एरिया जो आहे त्याचा तिथं अँटिना हे जे दोन आहे सेन्सरी ऑर्गन्स आहे अँटिना. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, त्याचा क्रॉप अँड गिझार्ड पाहणार आहोत. हे जनरली त्याचे दोन ऑर्गन्स. त्यानंतर याची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. याच्यामध्ये जे ब्लड आहे ते व्हाईट फ्लुइड आहे, म्हणजे लिम्फ आहे, कारण याच्यामध्ये ना HB वगैरे हिमोग्लोबिन नसतं ह्युमन बिंग सारखं. त्यामुळे हा जो ब्लड आहे याच्यामध्ये ते व्हाईट कलरचं दिसणार आहे, त्याला लिम्फ आपण म्हणतो. आता पहा, थोडस तुम्हाला आता सॉरी हा मरणारच आहे. आता ह्या कॉकरोच मधून मी तुम्हाला क्रॉप करून म्हणजे याचा जो डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ना, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जो क्रॉप आहे म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये स्टमक कसं असतं, जठर ज्याला म्हणतो, तशा प्रकारचा क्रॉप आहे ज्याच्यामध्ये अन्न जातं. आणि याला ना याला समोरच्या बाजूला म्हणजे हायपोफायरिंग्स, त्यानंतर अप्पर लिप आणि लोअर लिप असे दोन लिप पण आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर टंग पण आहे. पण तिथून अन्न पुढे घेतल्यानंतर हे अन्न जातं याचं क्रॉप मध्ये. जे क्रॉप जे म्हणतोय तुमच्या बुकमध्ये दाखवलेलं आहे पहा, हा जो भाग आहे त्याला क्रॉप म्हणतो आपण, हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं जो असतो त्याचा गिजार्ड असतो मॅल्फिगेन ट्यूबसच्या जवळ. तो जो गिजार्ड आहे त्याच्यामध्ये ते काय करते पहा, त्यामध्ये त्याचं गिजार्डमध्ये मॅस्टिकेशन होतं, म्हणजे तिथं त्याचे टीथ असतात, ते त्याला पूर्णपणे क्रशिंग ऑफ फूड म्हणतो आपण, त्याला क्रशिंग ऑफ फूड करतं. तर आता आपण त्याच्यामध्ये हे पाहूता की नेमकं ते जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा ती कशा पद्धतीने आता फंक्शनिंग कसं करते हे आपण नाही पाहणार. फक्त आपण त्याचा काय पाहणार आहोत, त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत किंवा त्याच्यामध्ये त्याचं डिसेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे दिसणार आहे तो भाग बघणार आहोत. तर मी तुम्हाला सुरुवातीला पहा, आता आपण एकदम साध्या पद्धतीने याला डिसेक्शन करणार आहोत. हा जो कॉकरोच आहे याच्या सुरुवातीला पहा, याचा ॲनल सरसाइज ऑफ याचा बॅक साईडचा जो पार्ट आहे त्यानुसार याचे मी विंग्स काढणार आहे. पहिले एक एक विंग्स याचे तुटतील. हे पहा इकडं, हा जो कॉकरोच आहे, प्लीज आपसात कोणी बोलणार नाही. या कॉकरोचची मी पहिले काय करणार आहे, विंग्स रिमूव्ह करणार आहे त्याचे, कारण आपल्याला त्याचा क्रॉप अँड गिझार्ड काढायचा आहे. प्लीज, अजूनही तो मेलेला नाहीये, जरी विंग्स त्याचे तुटले तरी तो, कारण हा ऑर्थ्रोपोडा संघातला आहे. डू यू नो द ऑर्थ्रोपोडा, म्हणजे त्याला आपण संधिपाद प्राणी म्हणतो. संधिपाद म्हणजे काय, त्याचे जे जॉईंट अपेंडेजेस असतात ना, जॉईंटेड असतात, म्हणजे त्याचे पाय वगैरे सगळे जोडल्यासारखे किंवा सांधल्यासारखे असतात. त्यामुळे त्याचा एक एक पार्ट जरी आपण रिमूव्ह केला ना तरी तो लवकर मरत नाही. त्याचे पाय जरी तुटले तरी तो मरत नाही. पहा, हे अजूनही जिवंत आहे. मी त्याचा दुसरा जो विंग्स आहे तो रिमूव्ह केलाय. पहा, अजूनही तो जिवंतच आहे. त्यानंतर आता जो त्याचे शेवटचे जे दोन विंग्स आहेत त्याच्या जे मसल्सला जोडलेले असतात ते काढतोय. त्रास होत असणारच आहे त्याच्यामध्ये, साहजिकच आहे त्याला. ओके, त्याचा पाय देखील तुटलाय त्याच्यामध्ये. अजूनही पहा, एक त्याचा पाय तुटलाय जे तुटायला नको होता, कारण हा मसल्स अटॅच आहे त्याला. आहे अजून जिवंत तो, अजूनही आहे, असणारच आहे तो. आता मात्र याचा जो ॲनल सरसाय वगैरे जे आहे, प्लीज तुम्ही आपसात बोलू नका. आता याला काय करणार आहे, याचं मी बॅक साईडनं म्हणजे त्याचा जो रेक्टमचा एरिया आहे त्या भागातून मी त्याला पाडणार आहे. ओके, तर मग आता त्याच्यामध्ये हा रेक्टम किंवा ॲनल सरसाय जो म्हणतोय आपण, तिथून त्याला मी कट करेल. आपल्याकडं कम्प्लीट आता ह्याच्यासाठी थोडंसं डिसेक्शन बॉक्स हवा होता, पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे आपण ऐन वेळेला तुम्ही आणलात हे. आणि
तुम्हाला सगळ्यांना मी जवळ आणून दाखवतो. कोणी येतं का माझ्याकडे मदत करायला? प्लीज. हा हे प्लीज प्लीज. अजूनही तो जिवंत आहे. नाही, जिवंत आहे अजून. तो बरोबर ते जे आपल्याला क्रॉप आणि गिझार्ड काढायचं ना, ते प्रॉपर निघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्ही शांत बसा, कारण माझे कॉन्सन्ट्रेशन लूज होणार नाही. सॉरी हा. हे बघा, ए प्लीज प्लीज या इकडं. तुम्हाला हे दाखवतो ना, क्रॉप जे आहे ना ते दाखवतो. का जवळ येऊन दाखवू? 2-2 जण या किंवा 4-4 या. 11वीची या पहिले. नीट लक्ष द्या. हे जे आहे याच्यामध्ये हा क्रॉप आहे. ते पुस्तकातलं पान परत तुला दाखवतो मी. पान पलटो ते पलीकडं. हा, हे जे दिसायले नाही बघा, हे जे आहे की नाही, ही पिशवी ही आहे. ही दिसते, ही पिशवी. हा, त्याच्यामध्ये इथं ना, इथं काय गिजळ आणि हे माल्पिगियन ट्युबल्स आहे. आणि तिथून हे काय ना, इलम, हे खालचा भाग. आणि त्याच्यानंतर हे जे दिसेल ना इकडं, हे रेक्टम आहे. चला नेक्स्ट. लक्षात आलं? तो अजूनही जिवंत आहे. माय ऑपरेशन इज सक्सेसफुल. कारण आपला उद्देश काय होता की तो मरू द्यायचा नाही. पण एवढा आहे आता सर्जरी सक्सेसफुल होणार नाही, कारण त्याचे ऑर्गन कुठून जोडणार, आता कुठून शिवणार आहे. बरोबर आहे. हे पाय इकडं. हे जे आहे, हा जो क्रॉप म्हणते की नाही, हे क्रॉप, हे जे क्रॉप आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे, इथं गिजार्ड असतो. हे जे दिसते ना, तुम्हाला नंतर काढून दाखवेल. हे टोका अन्न याच्यामध्ये साठून बसतं. आपल्या पोटात स्टमक मध्ये कसं साठून बसतं, त्याच्यात अन्न याच्या ही पिशवी अन्नाची, याच्यामध्ये अन्न क्रश केलं जातं. इथून ते पुढे जातं. मग हा जो भाग आहे त्याला मग माल्पिगियन ट्युब्युल्स आणि वगैरे इथं असणार आहे. अलग लक्षात. आणि तिथून मग ते रेक्टम आणि कॉलॉन असणार आहे. म्हणजे त्याला त्याची विष्ठा बाहेर पडण्यासाठी ती मदत करते. हे इकडचा काळा भाग. आलं लक्षात? हे क्रॉप दिसायला तुम्हाला कम्प्लीट. ओके. चला, या कोणाला पाहायचं त्याने या लवकर लवकर फास्ट. इकडून दोघं येत जा, इकडून दोघं या, म्हणजे एकाच वेळेस सांगणं होती. या 11वीची या. चला चला या लवकर या रे, लवकर या. बरं या, इकडून या दोघे तिघे. कोणी या, मुली या, मुली. ए प्लीज इकडे लक्ष द्या. कल्याणी पहा इकडं. पहा, हे जे क्रॉप म्हणतो ना, हे त्याची पिशवी आहे अन्नाची. हे दिसाले नळीसारखा पोकळ भाग दिसते का? एक पिशवी सारखा दिसायला ना, हे जे आहे ना, हे त्याची पिशवी आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर इथं जे आहे ना, ती गिजार्ड असते. म्हणजे इथं हे जे काळा भाग दिसते मधला, इथं असते गिजार्ड. ते टिपवर येते, आता टाचणीवर आपल्याला काढता येते. आणि याच्यात अन्न चावून बारीक केलं जातं. इथून ते पुढे पाठवलं जातं. हे जे माल्पिगियन ट्युब्युल्स आणि नंतर इलियम, आणि नंतर हे जे काळा भाग दिसायला त्याला म्हणतो रेक्टम. तिथून अन्न बाहेर, म्हणजे खराब झालेलं, म्हणजे न पचलेलं अन्न, त्याची विष्ठा ती बाहेर टाकण्याचे काम इथून होते. आलं का लक्षात? आणि त्याच्या जे लाळ ग्रंथी म्हणतो ना, ते लाळ ग्रंथीनं या भागामध्ये समोर, आता तेवढं आपण काढलं नाही एकदम, ते पूर्ण तोडूनच काढावं लागते. आता इथं या भागामध्ये इथं मध्ये लाळ ग्रंथी दिसल्या भाग. आलं का लक्षात? काढायची का लाळ ग्रंथी? आता लाळ ग्रंथी काढायला गेलं तर हे दिसणार नाही, हे तुटू नये म्हणून त्याची लाळ ग्रंथी दाखवायची म्हणे. मध्ये हा व्हाईट जे आहे ना, हे बघा, हे जे मध्ये दिसते, हे दिसते बघ, हे कोणती? एकच मिनिट.
हे लागलं आलं. आता हे लॅबिया हे असं दिसते का तुम्हाला, हायपोफॅरिंग्स जिभेचा भाग, आलं लक्षात? आलं का लक्षात? आणि हे क्रॉप, हे गिजार्ड आणि हे बाकीचा रेक्टम. चला बघितलं, आलं लक्षात? जोडलेला भाग आहे. चला अजून कोणाला? चला चला 11वीचे या, चला या 12वीचे या पाहायचं त्यांनी, या काही विषय नाही. पुन्हा पुन्हा काही दाखवा येणार नाही. या बघा, येऊन बघायला काय त्याला पैसे लागणार गेले. प्लीज आता हे पहा, हा हे जे दिसायले ना, हा थोडस हे जे दिसायले ना क्रॉप, क्रॉप म्हणजे काय, हे जे भाग आहे या दिसायला जाड पोटाचा भाग आहे, याच्यामध्ये अन्न साठवलं जातं, याच्यामध्ये अन्न इथं चावलं जातं, अन्न चावण्याची क्रिया, आणि इथून अन्न ते रेक्टमकडे पुढे पाठवलं जातं. आणि इथं जे असते पांढरा भाग, त्याच्यामध्ये लाळ ग्रंथी असतात. इथं या भागातून त्यांना पुढे जाऊन याच्यात इथं त्याला चावलं जातं, गिजाड म्हणतो. ते गिजाड मी नंतर टिपवर दाखवेल, तुम्हाला टाचणीवर काढून दाखवा लागेल, आणि त्याच्यानंतर ते अन्न दिसेल. तिथून हा जो भाग आहे हे जो भाग आहे इथून हे गिजाडीचं असतं, म्हणजे याच्यात अन्न साठवलं जातं. इथून हे गिजाडीचं क्रश करतात, इथून हे पुढं इलियम आणि सिकम कॉलॉन, आणि इथून हे अन्न जे न पचलेलं अन्न आहे याच्यातून बाहेर टाकतात. आलं का लक्षात? आलं लक्षात? कळालं ना? हे जठर आहे, हे गिजार्ड आहे, म्हणजे याला क्रॉप म्हणतो, गिजार्ड म्हणतो, आणि हे रेक्टम आहे. ऍक्च्युली आपण ना हे काढताना खूप सोयीस्कर काढले, बाकीचे ते ऑर्थ्रोपोडा संघातलं असल्यामुळे त्याचे एक एक पाय तुटला तरी काय होत नाही. हे मेन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच त्याला डॅमेज होऊ दिलं नाही, मरते आता मरतो. गिजार्ड काढल्याची हार्ट पोट आहे, त्याचा हार्ट ना ह्या सेंटर पार्ट मधूनच पुढे जाते, जे सर्क्युलेटरी सिस्टम. आता ते हार्ट नाही दाखव, आता ते इथून दाखवावं लागतं, मधून ते तोंड फोडावं लागतं त्याचं. आपण फक्त हो ते दिसला. आता आपल्याकडे कुठं ते साहित्य नाही ना. ओके चालते. आता काय येथून आता हे जे पार्ट आहे ना, असं सरळ याचा एक पाय तोडून अँटिना राहू जाऊ. बघा हे पाय त्याच्या आपल्या ह्याच्यावरच अरे टाचणी छोटी नव्हती का तुमच्याकडे? त्याला मांसल पार्ट असल्यामुळे त्याला क्लीन करावं लागेल, साफ करावं लागेल ना. हे जे आहे ना तो गिजार्ड आहे. आता ह्याला थोडंसं क्लीन केल्याशिवाय साफ दिसत नाहीये. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटून बळ